जव्हार शहरात शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, नवकल्पना आणि सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा अनिरुद्ध अचिव्हर्स अबॅकसचा भव्य बक्षीस वितरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करण्यासाठी पालक, मान्यवर, शिक्षक वर्ग आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दीपक हरिदास टिके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, शासनाच्या तसेच केंद्राच्या विविध विकास योजना प्रभावीपणे राबवल्याबद्दल त्यांना केंद्र शासनाकडून आधी कर्मयोगी म्हणून घोषित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संदीपजी वैद्य, संस्थापक चेअरमन मचट नागरी सहकारी पतसंस्था व माजी नगराध्यक्ष जव्हार नगर परिषद यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात कार्यरत न्यूज रिपोर्टर श्री झहीर अहमद शेख, सामाजिक कार्यकर्ते तसेच जिल्हाध्यक्ष पत्रकार श्री इम्रान कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते व संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष यांची विशेष उपस्थिती लाभली. अचिव्हर्स अकॅडमीचे संचालक श्री गणेश सांबरे सर यांनी अकॅडमीचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास उलगडून सांगितला. अचिव्हर्स एज्यू सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी श्री बिराजदार सर यांनी अबॅकस किटच्या माध्यमातून प्रात्यक्षिक सादर भविष्यात अबॅकस शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी नव्या संकल्पना व उपक्रम राबवण्याचा कंपनीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या समारंभात ज्युनियर लेव्हल, प्रथम लेव्हल, द्वितीय लेव्हल व तृतीय लेव्हल यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अनेक पालकांनी स्वतः पुढे येऊन आपले अनुभव मांडले. त्यांनी सांगितले की अबॅकस शिक्षणामुळे त्यांच्या मुलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आहे. गणिताची भीती नाहीशी झाली, अभ्यासातील गती वाढली, स्मरणशक्ती सुधारली आणि मुलांमध्ये आत्मविश्वास दुणावला. काही पालकांनी भावनिक शब्दात सांगितले की अबॅकस हे केवळ गणिताचे प्रशिक्षण नसून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचा मजबूत पाया आहे. सदर कार्यक्रम कंपनीच्या संचालिका सौ इंद्रायणी बिरादार मॅडम व सौ ग्रीष्मा सांबरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. सूत्रसंचालन सौ रुपाली चेतन बोराडे मॅडम यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री चेतन सदाशिव बोराडे यांनी करून सर्व उपस्थितांचे आभार मानले. 20, 30, 40 आणि ऑब्वियसली एकच व्हॅल्यू आहे 50. आता हे 50 म्हणजे जवळपास वरचे 50, 60, 70, 80, 90. जेव्हा मॅडम त्या विद्यार्थ्यांना विचारत होत्या की ऍड 20 वगैरे, तर तो विद्यार्थी 21 करत असेल तर हा विद्यार्थी इथले 20 आणि हे बघा तो ओरली करत होता 20 आणि हा बघा, तर ऑब्वियसली 21 झालं. परत मॅडम समजलं ऍड 5, तो ओरली करतो ऍड 21 आणि ऍड 5. तो असं बोट म्हणजे फिंगर करतात 21 आणि 5, 21, 20 आणि 20 प्लस 5 आणि 1 6, आता 26 झालं. आणि पुढचे जे असे ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, हे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन विद्यार्थी याच्यावरती सॉल्व्ह करतात. आता याच्यावरती मी फक्त 10 डिजिट पर्यंत माहिती सांगितली. म्हणजे 10 आहे तर तुम्ही याच्या इथे युनिट आहे, इथं 10 आहे, इथं 100 आहे, 1000, 10,000, लाख आणि 10 लाख म्हणजे 10 लाखापर्यंत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्याचं काम याच्यावरती होतं. हाफ पार्ट बघितलाय आपण, जो उर्वरित जो हाफ पार्ट आहे याच्यावरती मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मुलं याच्यावरती शिकतात. म्हणजे लाखांमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं असेल किंवा डिव्हिजन करायचं असेल तर मुलं याच्यावरती करू शकतात. आणि सुरुवातीला इनिशियल ट्रेनिंग आम्ही याच्यावरती देतो. नंतर त्यांना बिट्स व्हॅल्यू ठरवलेलं असतं, ते ओरली करतात आणि नंतरच्या काही 1 महिन्याच्या नंतर आम्ही त्यांना ओरली इमॅजिनेशन फॉर्म मध्ये डोळे बंद करून त्यांना प्रॅक्टिस करायला सांगतो आणि मुलं करतात. आपल्याला कदाचित मला पण जमत नाही, म्हणजे ही जी ओरली जी प्रॅक्टिस करायची ऍडल्ट म्हणून आपल्याला जमणार नाही, एवढी स्पीड नाही. आपल्याला ह्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आपल्याला जमतात, पण जेव्हा लाईटच्या स्पीडनी म्हणजे विजेच्या स्पीडनी किती फास्ट स्पीडनी मुलं करतात तेवढी आपल्याला ऍडल्ट म्हणून पण आपल्याला करता येणार नाही, एवढी फास्ट विद्यार्थी करू शकतात. कारण हा प्रोग्राम 4 ते 14 वर्षाच्या मुलांसाठी, कारण ब्रेन डेव्हलपमेंटचा काळच हा आहे 4 ते 14 वर्ष. 4 ते 14 वर्षाच्या बाद पुढे गेल्यानंतर ब्रेन मॅच्युरिटी झालेली असते आणि ह्या ज्या मूळ संकल्पना आहेत त्यांना ऍक्सेप्ट करायला थोडा कठीण जातं. त्यामुळे ऍडमिशनचा काळच आणि पालकांना पण विनंती आहे की 14 वर्षापर्यंतच अबॅकससाठी संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला पूर्ण लेवल्स आहेत, त्या पूर्ण लेवल्स करणं खूप म्हणजे गरजेचं आहे. आणखी एक नवीन अनाउन्समेंट मॅडमच्या परवानगीने करतो. ती अनाउन्समेंट म्हणजे 8 लेवल 8 ते 24 म्हणजे 2 वर्ष कमीत कमी वेळ लागायचा.
आता पहिली वेळेस आपल्या सगळ्या ब्रँचेसमध्ये पहिली वेळेस मी इथं डिक्लेअर करत आहे. 2 महिन्याच्या नंतर सगळ्या ब्रँचेससाठी डिक्लेअर करतोच आहे. 24 महिने जर विद्यार्थ्याला जर लेट झाला तर ते 30 महिन्यांपर्यंत चालायचा, जवळपास म्हणजे 2.5 वर्ष किंवा 3 वर्ष चालायचा. तर आपण त्या प्रोग्रामला रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतो, लेवल्सला रिड्यूस करून 4 लेवल्स मध्ये आपला प्रोग्राम आपण कन्वर्ट करणार आहे. म्हणजे 8 लेवल पुढच्या अकॅडमिक इयर पासून आपला प्रोग्राम हा 8 लेवलचा आपण 4 लेवल मध्ये कंप्लीट करणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना बघा क्रिकेट 5 डेजचा 1 डे मध्ये आला, 1 डे मध्ये 20 मध्ये आला, तर खरंच आपण म्हटलं की काहीतरी आपण इनोव्हेशन याच्यामध्ये आणूया, प्रॅक्टिस विद्यार्थ्यांची जास्त घेऊया आणि याच्या माध्यमातून पुढच्या काही महिन्यांमध्ये हा प्रोग्राम आपला 8 जो लेवलचा प्रोग्राम आहे तो फक्त 4 लेवल्स मध्ये होणार आहे. आणि एक विद्यार्थी संपूर्ण जे लेवल्स आहे ते एका वर्षामध्ये अकॅडमी 12 महिन्यामध्ये संपूर्ण अभ्यास 12 महिन्यामध्ये पूर्ण करणार आहे. याच्यासाठी आमची पण कसोटी लागणार आहे, कारण त्या 2-2.5 वर्षाचा काळ आहे, प्रॅक्टिस आहे, ते मला एका वर्षामध्ये करून घ्यायची आहे. सिलेबस पण तसा कन्स्ट्रक्ट करायचा आहे, सिलेबस तसा कन्स्ट्रक्ट झालेला आहे आणि परफेक्ट प्रोग्राम आपण एक सायंटिफिक रूल्स अँड रेग्युलेशन्स वरती आपण परफेक्ट प्रोग्राम बनवलेला आहे. आणि पुढच्या अकॅडमिक इयर मध्ये एक विद्यार्थी अबॅकसला ऍडमिशन घेतल्यानंतर एका वर्षामध्ये संपूर्ण त्याचे लेवल्स कंप्लीट होतील आणि ते एचएस अकॅडमी मध्ये कंप्लीट होतील. आणि आपल्या बोराडे मॅडमकडचा अबॅकस जो आहे सगळ्या 45+ ब्रँचेस मध्ये तो प्रोग्राम आपण सक्सेसफुली राबवणार आहे. ही एक मुलांसाठी आणि पालकांसाठी गुड न्यूज आहे, जेणेकरून पैशाची पण बचत होणार आहे आणि वेळेची पण सगळ्यात महत्त्वाची, पैशाच्या पेक्षा वेळ महत्त्वाची आहे, तर वेळेची सगळ्यात महत्त्वाची बचत होणार आहे. आणि हा एक प्रोग्राम आपण नेक्स्ट इयर पासून आपण इम्प्लिमेंट करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच वॅकेशन मध्ये आपल्याकडे फक्त अबॅकस होता, अबॅकसचा सप्लिमेंट इंग्लिश फोनिक्स पण आपण बोराडे मॅडमच्या अनिरुद्ध एचएस अबॅकस मध्ये आपण या वर्षीपासून वॅकेशन पासून आपण सुरू करणार आहे, ज्यामध्ये मुलांच्या सगळ्या प्रॉब्लेम्स म्हटलं तर गणित आणि इंग्लिश. साहेबांनी म्हणले की शिक्षणाच्या बाबतीत आम्ही साहेबांची मला वाटतं की 5 ते 10 मिनिटच बोललोय, पण शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांची रुची आणि त्या काळामध्ये अनुभव 5 मिनिट ते 10 मिनिटामध्ये साहेबांनी सांगून दाखवले. किंवा काळामध्ये या आताच्या काळामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि सगळ्यात डिफिकल्ट विषय म्हणजे इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स तर आपण कव्हर करतो आहे, तर इंग्लिश पण पुढच्या काळामध्ये काही महिन्यांमध्ये आपण याचं फोनिक्स पण सुरू करतोय, जेणेकरून प्रॉपर प्रोनाउन्सिएशन असेल, उच्चार शब्दांचा. इंग्लिशमध्ये मुलांचा कॉन्फिडन्स लो असतो किंवा इव्हन आम्ही पण जेव्हा शिक्षण घ्यायचो तेव्हा पण आमचा पण कॉन्फिडन्स लो असायचा का, तर आम्हाला असं भीती वाटायची की आमचं प्रोनाउन्सिएशन प्रॉपर क्लिअर करतो. आणि ते इनिशियल स्टेजमध्ये या लहान मुलांना जर आपण फोनिक्सचा सपोर्ट दिला, मॅथ्स सोबत फोनिक्सचा सपोर्ट दिला, तर खूप चांगल्या प्रकारे ते प्रोनाउन्सिएशन करतील आणि चांगलं प्रोनाउन्सिएशन केल्यानंतर त्यांना कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि चांगली इंग्लिश बोलतील. कारण इंग्लिशला टाळून चालणार नाही, कारण आज जगामध्ये जगाची मेंदू म्हणून इंग्लिशला ओळखलं जातो. जगामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पोहोचतो. तर इंग्लिश जर आपली चांगली असेल आणि मॅथ्स जर आपला चांगला असेल तर आपल्या जगामध्ये कुठेच आपण थांबणार नाहीये. त्यामुळे हा एक नवीन प्रोग्राम आपण नेक्स्ट अकॅडमिक इयर म्हणजे जून पासून किंवा एप्रिल पासून, कारण त्याचा ट्रेनिंग प्रोग्राम्स असतो, भरपूर इनिशियल प्रोसेस आहे, ते कम्प्लीट करायचं आहे आणि आपल्या क्लासमध्ये हा प्रोग्राम चालणार आहे. भरपूर पाहुणे बोलणार आहेत, मला भरपूर बोलायचं आहे पण वेळेची काही मर्यादा आहे. या मर्यादेमुळेच मी थोडा समय माझा जो विषय आहे तो थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर 2026 तर आपण पार पडलेले आणि आलेले आपल्याला मान्यवर पालक सर्वांचं मी आभार मानतो. आणि मी पण वेळात वेळ देऊन आमच्या कार्यक्रमाला झालेले सहभाग. आणि दुसरी गोष्ट, सर्वांनी आता कार्यक्रम झाल्यानंतर भोजन केल्याशिवाय पण जायचं नाही आहे. हां का, थँक्यू, सर्वांचे आभार.